बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तळकोकणामध्ये पर्यटनाकरता प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी वेंगुर्ला हे एक ठिकाण आहे। या ठिकाणी सुद्धा सध्या नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। या भागामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। वेंगुर्ल्यामधील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलेलं आहे आमच्या विशेष रिपोर्टमधून। पाहुयात हा कार्यक्रम कोण होणार नगराध्यक्ष। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम कोण होणार नगराध्यक्ष मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आज मी वेंगुर्ल्यात आलो आहे आणि वेंगुर्ल्यातील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील जे नव मतदार आहेत, तरुण तरुणी आहेत, त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। नेमकं त्यांना त्यांचा नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, तो कसा असावा हे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला सांग, तू यावेळी मतदान करणार आहेत का आणि काय नेमक्या अपेक्षा असणार आहे मतदानाला जाताना? यावेळी मी करणार आहे मतदान आणि ॲज अ यूथ मला असं वाटतं की मी त्या व्ह्यूने सांगेल की कसं आम्हाला इच्छा आहे। तर माझी इच्छा, माझा व्ह्यू असा आहे की जास्तीत जास्त साफसफाई व्हायला पाहिजे। जर वातावरण आपलं साफ राहिलं तर मग आपल्यालाही अजून माणूस प्रोडक्टिव्ह जास्त होणार आणि ॲज अ यूथ आपलं चांगलं पुढे जायला हवं। त्यासाठी बेसिक गोष्टी आपले स्वतःचे क्लिनिनेस ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे माणसांनी परिसरसुद्धा क्लीन ठेवायला हवा आणि आय थिंक सो दॅट अजून जास्त काहीतरी ॲक्टिव्हिटीज घ्यायला हवं आणि म्हणजे यूथला आपले स्वतःचे गुण, स्वतःचे कला कळायला हव्या, पुढे यायला हव्या आणि ते पुढे तुमच्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जे असेल त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? कशा व्यक्तींना तुम्ही निवडून देऊ इच्छिता? ते जास्त म्हणजे एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे। सो मला वाटतं ते वेल एज्युकेटेड असायला हवे, त्यांना कळायला हवं की आमचं ही मत काय आहे आणि आमच्या यूथला पुढे कसं जायला हवं आणि कसं घालू शकतात ते पुढे, अशी माझी इच्छा आहे। तुम्हाला सांग, मतदान यावेळी करणार आहे? हो, करणार आहे। पहिल्यांदा करते, दुसऱ्यांदा करते? सेकंड टाइम। अच्छा, ओके। तर माझं मत असं आहे की ज्या काही सरकारच्या योजना येतील त्यात जो कोणी नगरसेवक असेल किंवा आणि कोणी असेल त्यांनी सगळ्यांनी ते नागरिकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि जेणेकरून त्यांनाही समजलं पाहिजे की नागरिकांना की या योजना कशासाठी उपयोगी आहेत किंवा काय आहे याचं पण नॉलेज त्यांना भेटलं पाहिजे, असं असायला पाहिजे। दुसरं म्हणजे आता तुम्ही रस्ते बघतात, काही रस्ते एवढे खराब झालेले आहेत की विचारू नका, ते सुधारणा त्यामध्ये व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याच्या पण भरपूर समस्या आहेत, त्या पण व्हायला पाहिजे। त्यानंतर कचऱ्याच्या पण त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे, ती पण अजून काही ठिकाणी लागत नाही, ती लागायला पाहिजे असं। अच्छा, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, साधे बेसिक प्रश्न आहे जे नगरसेवकांनी सोडवले पाहिजे असं वाटतंय। तू मला सांग, कितव्यांदा मतदान करतोय तू? पहिल्यांदा। तर ॲज अ वोटर म्हणून पहिल्यांदा मतदानाला जाताना उत्साह आहे? कशा पद्धतीचा उत्साह आहे? थोडं पुढे म्हणजे पहिल्यांदा मतदान करतोय, म्हणजे आता आपण नगराध्यक्ष निवडणार, म्हणजे ते डेव्हलप करणार वेंगुर्ल्यात, म्हणजे काय हेल्थ केअर असेल, रोड असेल किंवा एज्युकेशन असू दे, काही असू दे, पण ते चांगलं करतील असं माझी अपेक्षा आहे म्हणून वोट करतो। तुम्ही तुमचे जे नगरसेवक नगराध्यक्ष असते यांना कधी बघितलं आहे का? ते दिसतात तुम्हाला की फक्त निवडणुकीच्या काळात दिसतात आणि नंतर दिसत नाही? हो, जास्त तर ते निवडणुकीच्या काळातच दिसतात। शाळा कॉलेजांमध्ये ते भेट देतात, एक गोष्ट सांगतात पण ते पूर्णपणे करत नाहीत। जसं की आता आपल्या कॉलेजचं पर्यावरण, शाळेचं पर्यावरण यांच्यात सुधारणा आले पाहिजेत। कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची तब्येतीची काळजी, पर्यावरण, साफसफाई, आरोग्य या सगळ्याबद्दल त्यांना लक्ष दिलं पाहिजे। तुला जर समजा आता या निवडणुकीत तुला जर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होण्याची संधी दिली तर अशा कुठल्या गोष्टी आहे की त्या गोष्टींवरती तू करशील, ज्या सुधारणा करशील? सर, मी आता हल्ली बघतो तर जास्त करून भ्रष्टाचारच्या वगैरे ह्या वाढलेल्या आहेत, तर ते मी बंद वगैरे करेन आणि जो माझ्याकडे जे ठिकाण असेल, तालुका किंवा जिल्हा वगैरे काय असेल ती जास्त सुधारणा करेन त्याची। अच्छा, तुला काय वाटतं की तुमचे नगरसेवक असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, काय त्यांनी केलं पाहिजे? कुठल्या समस्यांना सोडवल्या पाहिजे असं वाटतंय? त्यांनी सध्या रस्ते सुधारले पाहिजे, कारण खड्डे पडलेले आहेत त्या बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे खूप होतात, त्यामुळे ते रस्ते सुधारले पाहिजे आणि साफसफाई वगैरे पण केली पाहिजे।
काय सध्या वेंगुर्ल्याच्या रस्त्यांची परिस्थिती अनुभवता? गेल्या 5 वर्षात काही गोष्टी बदलल्या असं वाटतंय का? नाही, हां. रस्ते तर खूपच खराब आहेत हं. आणि काय त्या रस्त्यांमुळे वगैरे ॲक्सिडेंट हा बोलला त्याप्रमाणे ॲक्सिडेंट वगैरे भरपूर होतात त्याच्यात. तुम्हाला सांग, गेल्या 5 वर्षात काय परिस्थिती तुमच्या वेंगुर्ल्यातली बदलली? विकास जो म्हणतोय, स्थानिक पातळीवर विकास झालाय का, होताना दिसतोय का आपल्याला? वेंगुर्ला म्हणजे पर्यटनासाठी खूप असं म्हणजे पर्यटन बऱ्यापैकी इथे होऊ शकतं आणि बऱ्याच गोष्टी इथे सुधारल्या गेल्यात पर्यटनाच्या दृष्टीने आणि इथे बऱ्याच गोष्टी अजून होऊ शकतात. पर्यटन झालं तर इथे जे युथ आहेत ते बाहेर पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यटनासाठी काय केलं पाहिजे? कारण पर्यटनाच्या ज्या पॉलिसीज असतात ते राज्य सरकार ठरवतं. नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? ते इथपर्यंत पोचले गेले पाहिजेत. काही वेळा जो फंड येतो त्यातला अर्धा फंड इथे पोचतो, अर्धा फंड कुठे जातो ते माहीत नाही. म्हणजे काही लोक अर्ध्या जे प्रत्येक म्हणजे वरून इथपर्यंत येईपर्यंत जे मध्ये स्टेप आहेत तिथपर्यंत अर्धा फंड तर जात असतोच आणि तो पूर्ण फंड इथेपर्यंत पोचला नाही गेल्यामुळे ना म्हणजे जो पर्यटन इथे होणार आहे ते होत नाही आहे. अच्छा, युटिलायझेशन होत नाही असं म्हणायचं. हां. गेल्या 5 वर्षात मी तुला पहिला जो प्रश्न विचारला होता, गेल्या 5 वर्षात काय विकास झाला असं वाटतंय का? स्थानिक नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी कितपत विकास केला असं वाटतंय? म्हणजे इथे वेंगुर्ल्यामध्ये झुलता पूल वगैरे ते झालेलं आहे. आता जेटीसाठी जे काम चालू आहे म्हणजे काम होत आहे, पण जे यूथ इथे जे आहे त्यांना पण इथे पर्यटनाच्या थ्रू इन्कम सोर्स भेटले पाहिजेत. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे असा चांगला मुद्दा उपस्थित केला. तुम्हाला सांग की या निवडणुकांमध्ये खरंच तरुणांना सहभागी करून घेतलं जातंय की फक्त एक वोटर म्हणून त्यांचा उपयोग केला जातोय? सहभागी करून घेतले जातात, पण जे दुरुस्त्याने असतात ते होतच नाही आणि रस्त्यावर खड्डे किंवा त्याच्यात पाणी साचतं आणि काही जणांचा ॲक्सिडेंट पण होतो. अच्छा, तुला काय वाटतं एकूण तुम्ही तरुण म्हणून तुम्हाला या निवडणुकांमध्ये तुमचे काय मत आहे हे विचारात घेतले जातात असं वाटतंय? तरुण म्हणून जर बघायला गेलं तर सगळ्यात आता पुढचा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे नोकरी किंवा रोजगाराचा. त्यावर सध्या इकडे काम करणं खूप गरजेचं आहे. आणि जसं सगळेच सांगतात की खड्ड्याची समस्या, खड्ड्यातनं मेन म्हणजे इकडे खूप प्रमाणात ॲक्सिडेंट झाल्यामुळे खूप जणांचे मृत्यू किंवा खूप जणांना गंभीर जखमी होतात. त्यामुळे इकडे पहिली मेडिकल ची इश्यूज आहेत. त्यामुळे तिकडे एक काय परिस्थिती आहे स्थानिक या ठिकाणी जे महानगरपालिकेचे स्थानिक रुग्णालय, शासकीय रुग्णालय, यांची काय परिस्थिती अनुभवता तुम्ही? स्टाफमध्ये थोडी कमी प्रमाणात स्टाफ आहे. तिकडे तेवढी रुग्णांची केअर केली जात नाही. त्यामुळे इकडनं तिकडे पाठवण्यापर्यंत परत सगळ्याच समस्यांना तोंड द्यायला पाहिजे. त्याच्यात परत मग काही जणांचे गंभीर मृत्यू होतात. अशा अनेक समस्या आहेत. पण त्या प्रमाणात स्वच्छतेच्या बाबतीत वगैरे बघायचं झालं तर या ठिकाणी वेंगुर्ल्याला आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की वेंगुर्ला खूप चांगल्या प्रमाणात स्वच्छतेच्या बाबतीत पुढे गेलेला आहे. आपल्याला नंबर्स मिळत आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत काही ठिकाणी स्वच्छता करू शकत नाही, तिकडे व्हायला पाहिजे. त्यामुळे असं वाटतं की ठीक आहे, स्वच्छतेच्या बाबतीत अजून त्यांच्यानी प्रोग्रेस केली पाहिजे, पण त्या मानाने वेंगुर्ल्याचा विकास त्या मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यटनाच्या बाबतीत अजून मोठ्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे. पर्यटनाच्या बाबतीत कारण वेंगुर्ला कोकणच अख्खा आपण बघितला तर सौंदर्य आहे त्या ठिकाणी. बोल. मगाशी तुम्ही विचारल्याप्रमाणे रस्त्यांबद्दल, तर मला असं वाटतं रस्ता डागडुजीकरणापेक्षा जास्ती त्यांनी रस्ता रुंदीकरणावर लक्ष द्यायला पाहिजे. जसं की आपली बाजारपेठ आहे वेंगुर्ल्याची, तिथनं आता एसट्या काढतच नाहीत ते लोक, रस्ता रुंदच नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी सबस्टिट्यूट म्हणून पलीकडनं मार्ग काढलाय कॅम्पामधनं. तर त्यांनी रस्ता रुंदीकरणावर ध्यान दिलं पाहिजे. आपलं बाजारपेठच झाली उदाहरण आणि माणिक चौक एक आहे, रुंदीकरणच नाहीये रस्त्याला. पण आता तुमच्याकडे जेव्हा प्रचाराला हे उमेदवार येतील, तुम्ही ज्या समस्या आमच्यासोबत शेअर करतात त्या तुम्ही तुमच्या उमेदवारासमोर मांडणार आहात. तुमच्या ज्या गरजा किंवा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना देखील सांगणार आहात. काय असणार आहे परिस्थिती? का नाही मांडणार? आमच्यासाठीच तर ते, त्यांच्यासाठी आम्ही नाही आहोत. त्यांनी आम्हाला अकाउंटेबल राहिलं पाहिजे, रिस्पॉन्सिव्ह राहिलं पाहिजे, म्हणून तर आम्ही त्यांना निवडून देणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही अजिबात जरा आपण काही विचार नाही करणार. जे काही आहे त्यांची जी जबाबदारी आहे ती आम्ही त्यांना सांगणार आणि आम्ही असंच एक्सपेक्ट करणार की ते त्यावर काम करतील असं अपेक्षा आहे. हे सगळे दिसतात का पण 5 वर्ष एकदा प्रचाराला आल्यानंतर 5 वर्ष दिसतात का ही लोक? नाही, ही लोक प्रचाराला येतात नंतर ते दिसत नाही. तर माझे असे मत आहे की त्यांनी शिक्षणाबाबत जास्त हे धोरण राबवले पाहिजे की आपल्या वेंगुर्ल्यात व्यवसाय सुरू केले पाहिजे. त्यामुळे मुलांना रोजगार मिळेल की 15वी नंतर मुलांनी काय करायचं हे त्यांना कळत नाही. त्याला मुंबई किंवा पुण्याला जावं लागतं. त्यामुळे व्यवसाय किंवा रोजगार संधी निर्माण करून दिली पाहिजे. व्यवसायाने रोजगारांच्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजे. तुला काय वाटतं एकूणच काय परिस्थिती आहे वेंगुर्ल्याची गेल्या 5 वर्षात
आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामाला कसं रेट करशील तू, त्यांना कसं रेटिंग देशील? सर, ग्रामीण भागामध्ये मुद्द्याचं पाहिलं गेलं तर मागासवर्गीय समाज जो आहे ना, त्याला कमी फॅसिलिटी उपलब्ध झाल्या आहेत. कारण जो सरकारकडून 15% निधी येतोय, त्या निधीपैकी काही निधी जो आहे तो मागासवर्गीय समाजाला भेटत नाही. तो भेटावा यासाठी सरकारने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कारण स्थानिक लोकप्रतिनिधींनी, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी काय केलं पाहिजे असं वाटतंय? ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि पाणी टंचाई बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पण तुमच्या वेंगुर्ल्यात तर खूप पाऊस पडतो. पावसाचं प्रमाण जरी असलं तरी पाणी टंचाई अजूनही गावांमध्ये कमी पोहोचली जाते. काय कारण असावं, तुम्हाला सांग, काय कारण असावं की तुमच्याकडे एवढं पर्जन्यमान आहे तरी पाणी टंचाईला तुम्ही सामोरं जाता? कारण लोकांना जास्त ज्ञान नाही आहे त्या गोष्टीचं. म्हणजे वॉटर रिझर्वेशन कसं करावं किंवा अजून काय आपण करू शकतो वॉटर प्युअर ठेवायला, चांगलं त्याचं रिझर्वेशन व्हायला, याची गरज नंतर त्यांना कळणार आहे. जेव्हा खूप गरज येते तेव्हा त्यांना लक्षात येतं की हां, या जर ठिकाणी आपण इतक्यात ठेवलं असतं, पाणी साचून ठेवलं. पाण्याचं व्यवस्थापन, हो, व्यवस्थापन, तेच व्यवस्थापन होणे खूप गरजेचं आहे. आणि त्याचं ज्ञान मला वाटतं माणसांना अजून पोचवायला पाहिजे सरकारकडून किंवा स्वतःकडून, पण माणसांनी स्वतःला ज्ञान द्यायला हवं. अच्छा, अपग्रेड होणं गरजेचं आहे. तुम्हाला सांग, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात काय समस्या बघतात आणि आता जे नगरसेवक निवडून येतील, म्हणजे तुला रोजच्या याच्यात काय समस्या दिसतात किंवा काही बदल झालेला दिसतो का? वाहतुकीचा सर्वात मोठा परिणाम आहे. इथे वाहतूक मिळत नाही. पर्यटक येतात, त्यांना व्यवस्थित असं वाहतुकीचा मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त आता जे नगरसेवक निवडून येतील तुमच्या भागात, तर त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे, काय केलं पाहिजे असं वाटतंय? त्यांनी आपल्यासाठी व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे सर्व प्रकारच्या. आणि इतर जेव्हा आम्ही एका डॉक्युमेंट्सवर वगैरे साईन घ्यायला जातो तेव्हा ते तिथे अवेलेबल नसतात. 2-3 दिवस सतत त्यांच्या मागे मागे फिरावं लागतं. किंवा जे तिथे स्टाफ असतो तो नीट कॉपरेट करत नाही काही वेळा. म्हणजे स्लो वर्क, जे सिग्नेचर, एका सिग्नेचरसाठी तिथे 2-3 दिवस आणि घालवावे लागतात. अच्छा, नगरसेवकांच्या मागे? हां, म्हणजे कोणत्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंटवर सही जर हवी असेल तर त्यासाठी 2 दिवस अजून त्यांच्या मागे मागे करावं लागतं. आपण बघतोय की कुठल्याही प्रकारचं जे व्हॅलिडेशन डॉक्युमेंट करायचं असेल तर तू मला सांग, एकूण काय सध्या वेंगुर्ल्याचं चित्र बदललं असं वाटतंय का? राजकीय जे स्थानिक नगरसेवक आहे, नगराध्यक्ष, हे तितक्या प्रमाणात काम करतायत का तुमच्याकडे? हां, आता थोडीशी सुधारणा झाली आहे. पूर्वी एवढी नव्हती, पण आता जरा बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. तर अजून त्याच्यात त्यांनी सुधारणा करावी. म्हणजे मी सकाळी जेव्हा इथून कॉलेजला येते त्यावेळी बाजारात मला खूप ट्रॅफिक लागतं. ते रस्ता रुंदीचं त्यांनी काम केलं पाहिजे. त्याचबरोबर रस्त्याला खड्डे वगैरे असतात, त्याच्यावर सुद्धा काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. तुझं काय मत आहे सगळ्या संदर्भात? एकूण काय अपेक्षा असणार आहे तुमच्या नगरसेवकांकडनं? बसची टाईम म्हणजे वेळेवर सोडा बस. आम्ही जेव्हा कॉलेजमधून घरी जातो तेव्हा बस भेटत नाही, एकदा कॅन्सल करतात बस. ते रोज टायमावर सोडावी. एकूण तुम्हाला सांग की स्थानिक पातळीवर आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये कितपत युवकांचा की युवकांचे प्रश्न असतील किंवा युवकांचा सहभाग घेतला जातो? स्थानिक ह्याच्यावरती तर म्हणायचं झालं तर युवकांना सहभाग घेतला जातो, त्यांना वोटिंग वगैरे होतं, पण तेवढ्या प्रकारे ते सगळं होत नाही असं मला वाटतं. त्यांचं मत तुम्हाला तुमचं मत कोणी विचारतात की तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे विचारलं जातं उमेदवारांकडनं? नाही विचारलं जात. इनफॅक्ट हेच सांगितलं जातं की आम्हाला मतं घाला, आम्हाला मतं घाला. जसं की एका माणसाला आता 4-4 मतं आहेत, ती प्रत्येकाला घालायची आहेत. सगळं येईल जाईल तो हेच वाक्य असतं त्याचं प्रत्येकाचं की आम्हाला मत घाला, आम्हाला मत घाला. पण जेव्हा त्यांना विचारलं जातं तुम्ही करणार काय आहे, तुमच्या पॉलिसीज काय आहे, तुमचा अजेंडा काय आहे, काही कुठलाही प्रश्न विचारा, त्यावरती काही नाही, हसून मग पुढे गेलं जातं. त्याबद्दल त्यांना काही घेणं देणं नसतं, फक्त चेअर पॉवर पाहिजे. आणि पुढे कोणत्या कामातच लक्ष दिलं जात नाही, ते तेवढ्यापुरती करतात आणि पुढे मग काहीच नसतं. तुझं काय मत आहे या सगळ्या संदर्भात? तू आता कसा उमेदवार तुम्हाला नगरसेवक म्हणून हवा आहे? हा, उमेदवार म्हणायला गेलं त्यांनी बरोबर सांगितलं, ते हा मुद्दा बरोबर आहे तुमचा. उमेदवार असेल तो प्रामाणिक असावा, मेन गोष्ट म्हणजे. आणि जे आपल्याला तो शब्द देतो ना तो त्याने म्हणजे करावा. आता जर त्याने सांगितलं, आता
प्रचाराला आले आणि सांगितलं की म्हणजे आता आम्ही रस्ते वगैरे करणार, प्रचारासाठी मतं घेतात आमच्याकडनं, पण ते व्हायला पाहिजे काम त्यांच्याकडून असं मला हे वाटतं. झालंय 5 वर्षात असं कामं झाली, जी आश्वासनं ही लोक देत होती ही झाली असं वाटतंय का? काही ठिकाणी झालेत, पण ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणजे आता काही खेडेगावामध्ये व्हायला पाहिजे ती तिकडे नाही झाली आहेत असं मला वाटतं. अनेक ठिकाणी आश्वासन दिली जाते, होत नाही. हां, बसचा प्रॉब्लेम असतो इथे वेंगुर्ल्यात. म्हणजे आता जर कुडाळला जायचं असेल ना तर खूप उशिरा काढणार बस, म्हणजे 11ची बस ती 12ला काढणार, एवढा हे प्रॉब्लेम असतो बसचा. आणि स्पेशली म्हणजे सावंतवाडीला म्हणजे इथे कॉलेजला तर मुलं येतात लांबनं, तिकडनं यायला पण इथे उशीर होतो. आता कॉलेज आजचं असतं तर ती बस तिकडनं 6ला किंवा 7लाच सुटते, मग इथे यायलापर्यंत उशीर होतं. 8:30ला इथं पोचावं लागतं कुडाळवरनं किंवा सावंतवाडीवरनं. म्हणजे बसचं थोडं डेव्हलपमेंट होऊ शकतं का असं माझं मत आहे. इधर तू काय सांगशील की 5 वर्षात जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी जी आश्वासनं दिली ती आश्वासन केली निवडणुकीच्या काळात असं वाटतंय का? नाही, पूर्णपणे तर नाही केली. करण्याचा प्रयत्न केला पण पूर्णपणे नाही केली. आता रस्त्यांचे त्यांनी सांगितलेलं, रस्त्यावर ते काम करतात पण कसं करतात जेणेकरून ते काही वर्षाने 6 महिन्याने 2 महिन्याने ते खराब होतात. परत त्याच्यावर काम करतात पण ते कच्चं असतं, ते परिपूर्ण प्रकारचं करत नाही. म्हणजे जरा का हे प्रश्न लगेच मार्गी लावले जात नसावे, काय अंदाज आहे तुमचा? कारण ते आता त्याच्यावर लक्ष देत नाही, कारण ते आपल्यातच असतात. ते रस्त्यावर म्हणजे कुठे लोकांची मत जाणून घेत नाही, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्यावर कुठली समस्या होत आहे, पर्यावरणात काय बदल घडवायचा आहे, त्यांना ते दिसून यायचं ना. कारण ते बाहेर वगैरे म्हणजे पर्यावरणात फिरत नाही जास्त. तुझं काय मत आहे एकूण या सगळ्या संदर्भात? तुला काही बदल झालेला दिसतोय का शहरामध्ये? बदल तर नाही. आता मतदानाला सर्व येतात, सर्व बोलतात आम्ही हे करणार, पण ते सध्या तर काही नाही. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे की आपण उमेदवार जर बघितले तर उमेदवार अनेकदा असं होतं की तेच ते उमेदवार निवडणुकीमध्ये रिपीट केले जातात. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतंय का? हो सर, हो नक्कीच झालं पाहिजे की कारण आपण बघतोय दररोज येतात तेच घेऊन जातात, पुन्हा जे कामं करतायत ते पण पूर्ण होत नाही, केले ते पण वरच्यावर काहीतरी करून जातात असं काहीतरी. अच्छा सर, मला असं वाटतं की म्हणजे आता काहीतरी इश्यू झाला मेडिकलचा वगैरे काहीतरी, तर जास्त करून आम्हाला गोव्यावर अवलंबून राहावं लागतं. कारण की इकडे काय सिरियस मॅटर असलं तर तिकडे जावं लागतं. त्यासाठी इकडे काहीतरी चांगलं हॉस्पिटल वगैरे होण्याची शक्यता जास्त. जेव्हा उमेदवार जे मत मागायला येतात ना त्यांना स्वतःवरच विश्वास नसतो की ते स्वतः करू शकतात. त्यांना पैसे देऊन किंवा म्हणजे स्वतःसाठी मतं मागावी लागतात. सो माझं असं उमेदवारांना नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतंय का? कारण आपण वर्षानुवर्ष बघतो तेच ते उमेदवार असतात. नक्कीच त्यांना नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, कारण त्यांच्या पण आयडियाज असतील काही नवीन म्हणजे सुधारण्याबाबत, तर त्यांना चान्स द्यावा. उद्या जर तुला म्हटलं तुला कुठल्या पक्षाने चांगली संधी देतो तर तुला आवडेल या निवडणूक प्रक्रियेचा भाग व्हायला? नाही इंटरेस्ट आहे त्यात. म्हणजे ते गोष्ट म्हणजे खूप असं किचकट वाटतं ते. तुझं काय मत आहे याबाबत? की नवीन कोणतरी चेहरे यायला नक्कीच, कारण जर जुने लोक जर आली ना म्हणजे पुन्हा तेच रिपीट होत राहिलं तर त्यांना तेवढे आय थिंक ओव्हरव्ह्यू नसणार या गोष्टींचा. कारण हे जनरेशन पण वेगळं आहे आणि न्यू जनरेशनचं कोणतरी आलं ना तर नक्कीच न्यू जनरेशनचे प्रॉब्लेम्स त्याच्यावर सल्युशन्स पण नक्कीच येतील. आणि माझं असं मत आहे की फेक प्रॉमिसेस देऊ नये. जे पण कोण नवीन चेहरे येणार आहेत किंवा कोणी नगराध्यक्ष नवीन जे असणार त्यांना की फेक प्रॉमिसेस देऊ नये. ॲटलिस्ट प्रॉमिस जे तुम्ही देतायत ते तुम्ही निभवा. असं नाही की तुम्ही इलेक्शनला आता येणार आहे म्हणून तुम्ही आता हेल्प करणार लोकांना आणि नंतर तुम्ही गायब होणं असं नको आहे. जे तुम्ही देणार आहात प्रॉमिस ते तुम्ही शेवटपर्यंत निभा, तर तुम्हाला गरज नाही पडणार की तुम्हाला काय द्यावं लागेल. आपोआप लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि लॉयल्टी खूप इम्पॉर्टंट आहे. लॉयल्टी इम्पॉर्टंट आहे असं सांगितलं जातं. इतर काही तुम्हाला सांग नेमकं काय समस्या आहे तुमच्या तरुणींच्या, काय समस्या सोडवल्या पाहिजे नगरसेवकांनी? आमच्या इथे सध्या तर कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मी जिथे राहते तिथे तर म्हणजे असं शेतीच आहे जास्त करून, पण त्यांनी एकदा ते टेंट असं आणून ठेवलेला आहे. कचरा खूप होता पण ते परत आलेच नाही घेऊन जायला. मग त्यांनी तसं करायला पाहिजे ना की बाई आपण ते अशी त्यांना एक हे सुविधा उपलब्ध करून दिली आहे, मग त्याचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. मग असं नाही होत, मग त्यांनी सोडवायला पाहिजे.
निवडणुकीमध्ये आपण बघतोय की दरवर्षी तेच ते उमेदवार असतात. उमेदवार बदलले पाहिजे, नव्या लोकांना संधी दिल्या पाहिजे. हो, नवीन लोकांना नक्कीच संधी दिल्या पाहिजेत, कारण मग त्यांच्या ज्या नवीन फॅसिलिटीज आहेत ते सुद्धा आपल्याला कळतील. ते नवीन काही करणार असतील तर तेही आपल्याला कळेल आणि नक्कीच नव्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे. आणखी पुन्हा काही लोकांशी आपण बातचीत करतोय की नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे का. अगदी शेवटचे काही प्रश्न घेतोय. काय वाटतं की नवीन उमेदवारांना संधी, नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे का? तेच ते उमेदवार जर निवडणुकीमध्ये आले तर त्यांच्या माध्यमातून कामं होईल असं वाटतंय का? नाही, जे जुने उमेदवार आहेत त्यांना नाही द्यायला पाहिजे, कारण त्यांनी जो डेव्हलप करायचा आहे ते केलंच नाही आहे. नवीन उमेदवारांना द्यायला पाहिजे. त्यांच्या ह्यानी जर होत असेल, उमेदवार नवीन जर आला की त्यांनी ते करायला पाहिजे. बाबा, उमेदवार नवीन द्यायलाच पाहिजे, जुने उमेदवार नको. नवीन आणि तुला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? राजकीय पक्ष जे आहे की ते त्याच त्या उमेदवारांना संधी देतात. त्याच म्हणण्यापेक्षा ना, कोणी आलं ना तरी पेन म्हणजे आपण हे बघायला पाहिजे की आपलं म्हणजे आता सगळ्या पूर्ण भारतासमोर एक मोठं आव्हान आहे की ते सगळं भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपण पहिली ना प्रत्येक इकडनं येणाऱ्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या नागरिकांशी आणि आपल्या गावाविषयी प्रामाणिक राहू आणि भ्रष्टाचार, आपलं गाव पहिलं आपण मुक्त करू. आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं तर भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन विकसनशील व्हायला वेळ लागणार नाही असं मला. प्रामाणिकपणे लोक मतदान करतात असं वाटतंय का? कारण अनेकदा आपण बघतोय की मतं विकत घेतल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात ऐकतो. अनेक अशा गोष्टी त्या निवडणूक काळात घडताना बघतात. काय वाटतं, लोक प्रामाणिकपणे मतदान करतात का? आणि लोकांना काय आवाहन करशील तू मतदारांना? लोकच प्रामाणिकपणे मतदान करत नाहीत. ते थोड्या वेळाच्या म्हणजे थोड्या पैशांसाठी आपले बाकीचे ते काय ते वर्ष आहेत ते बाद घालवत आहेत. चुकीच्या व्यक्तीला निवडत आहेत. ते पहिले त्यांच्याने स्वतःला स्वइच्छेने मत घालावं. काय ते पैशांसाठी वगैरे ते थोड्या काळासाठी त्यांच्याने मत हे करता नाही. पण या विषयावर तुमच्या तरुणांमध्ये चर्चा होते मतांबद्दल? म्हणजे एकूणच ज्या प्रकारचं मतं विकत घेतली जातात वगैरे, याबद्दल तुम्ही चर्चा करता कधी? तुमचं मत मांडता एकमेकात आपापसात? हो, मांडतो कधीतरी. पण तेच तुला काय वाटतं, हे सगळे प्रकार थांबले पाहिजे असं वाटतंय का? आणि कशा पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजे असं वाटतंय? कारण अलीकडच्या काळात आपण अनेक प्रकारच्या निवडणुकी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना बघतोय. नक्की ते थांबले पाहिजे, कारण जे आता लोक आहेत ते पैसे घेऊन मतदान देतात. त्यांनी आपण स्वतः प्रामाणिक राहून आपल्याला जो उमेदवार पाहिजे त्याला निवडून आणलं पाहिजे. तुझं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? बघ सर, असं वाटतं की म्हणजे असे मत वगैरे विकत घेतात ते घेऊ नये असं. पण ओव्हरऑल तुम्ही जेव्हा तरुण या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे बघतात तेव्हा कसं बघताय? हे सगळे आरोप प्रत्यारोप चाललेले असतात, अनेक आमिष दाखवले जातात, मोठमोठ्या सेलिब्रिटीजना निवडणुकामध्ये आणलं जातं. कसं बघता तुम्ही? सर, आम्ही या इच्छेने बघतो की काहीतरी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा वेंगुर्ला ठिकाणी, तालुक्या ठिकाणी काहीतरी चेंज व्हावं असं काहीतरी. तुम्हाला हे प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या निवडणुकामध्ये म्हणजे तुम्ही या निवडणुकांकडे कसं बघता? फक्त एका दिवसाचा इव्हेंट किंवा काही दिवसांचा इव्हेंट वाटतो हा अलीकडच्या काळात निवडणुका इव्हेंट झालाय? नक्कीच. हा निवडणूक म्हणजे ते थोड्या दिवसांपुरती ते सगळे लोक दिसतात रस्त्यांवरती फिरताना वगैरे. त्यानंतर ते माणसांपर्यंत जे गरजा त्यांना पोचवायला पाहिजे त्यासाठी ते स्वतः म्हणून ते पुढे येत नाहीत. तुला काय वाटतं, निवडणुका इव्हेंट झाल्या असं वाटतंय का? कारण की खऱ्या अर्थानं निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही पुढे जाते असं वाटतंय? नाही, असं मला नाही वाटत आहे की आता पैसे देऊन मत खरेदी करणं ही एक परंपरा झाली असं मला वाटतं की जो तो येतोय तो पैसे मागून मत खरेदी करतोय. तर त्यांनी असं केलं नाही पाहिजे. तर त्यांनी सुधारणा केली पाहिजे, आपल्या गावाचा किंवा विकास केला पाहिजे असं मला वाटतं. की हे जर असे प्रकार तुम्ही ऐकत असाल की पैसे देऊन मत वगैरे होते, तर तुमचा कितपत म्हणजे या प्रक्रियेवर विश्वास आहे? नाही, माझा विश्वास नाही आहे. पैसे देऊन मत खरेदी करण्यापेक्षा स्वतः विश्वास ठेवून मत हे करायला सांगितले पाहिजेत. अच्छा, पण तसं होताना दिसतंय? नाही, असं अजिबात होताना दिसत नाही. जो तो येतोय तो पैसे देतोय आणि मत मागतोय आणि सुधारणा तर काहीच करत नाही, फक्त आश्वासनं देऊन जातोय. पण मग आता तुमच्या तरुणांमध्ये याबाबत कधी चर्चा होते, संवाद होते की आपण म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी तरुणांनी काय केलं पाहिजे? तरुणांनी पारदर्शक निवडणुका व्हाव्या. म्हणजे निवडणुकीबद्दल आता तुम्ही सगळे तरुण बोलतात की पैसे दिले जाते किंवा मतं विकत घेतली जाते.
कितपत हे सगळे प्रकार तुम्ही अनुभवता आणि हे सगळं जर घडत असेल तर तुम्ही कसं बघताय राजकीय पुढाऱ्यांकडे की जे मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतात, मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात? आमच्या इकडच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण हेच होतं. उमेदवार येतात, सांगतात 500 रुपये देतो, 1000 रुपये देतो, आम्हालाच मतं घाला, अशी 3-4 लोक येतात. आता त्यावर लक्ष द्यायचं की नाही हा जसं प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की भारतीय नागरिक म्हणून केवळ पैशांवरतीच आपण आपलं लक्ष न केंद्रित करता जी डेव्हलपमेंट होणार आहे भविष्यात यावरती, म्हणजे काही अशा क्षणिक गोष्टींवरती न लक्ष देता ज्या कायमस्वरूपी स्थिर गोष्टी आहेत त्यावरती जर लक्ष दिलं तर फक्त आपल्यालाच 500-1000 नाही, सगळ्याच लोकांचं कल्याण होईल असं मला वाटतं. किती गांभीर्यानं घेतात का पण आता ही आताची पिढी म्हणजे तुमचं जे जनरेशन आहे, जेन झी असेल, हे सिरियसली घेतात निवडणुकांना? नाही घेत. कारण का कसं होतंय माहिती आहे की हे लोक जे पैसे वाटतायत ना आपली मतं घेण्यासाठी, ते म्हणजे एक सगळ्यात चुकीची गोष्ट आहे की स्वतः प्रामाणिक राहून जर त्यांनी सगळी कामं केली किंवा सगळं नीट केलं तर कदाचित ही जी न्यू जनरेशन आहे ती त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवेल आणि त्याच्यासोबत जास्त सहकार्य करेल. अच्छा, आणखी काही मुलांना विचारतो मी की किती सिरियस आहे, म्हणजे तुम्ही गांभीर्यानं बघता का निवडणुकांकडे, की फक्त निवडणुकांकडे एक इव्हेंट म्हणून बघता? आपण बघतो कारण अनेक निवडणुका आल्या तर स्थानिक लेवलला पार्ट्या असेल किंवा काही अनेक आमिष असेल हे दिले जातात, त्यामुळे किती गांभीर्यानं बघता का तुम्ही या निवडणुकांकडे? गांभीर्याने असं नाही बघत कधी, कारण सगळं पार्टीमध्येच ते सगळं म्हणजे येतात, बोलतात आणि काम नाही करत आणि जाऊन बाजूला राहतात. म्हणजे ते बघत नाही. म्हणजे आता आम्ही कसं नागरिक म्हणजे कसं फिरतो ते फिरत नाही, ते फक्त थोडं काम करतात, बाजूला राहतात, परत तिथे बघत पण नाही. मग ते 4 दिवस होते, 5 दिवस असले काय बघत. ॲज अ वोटर म्हणून तू किती सिरियस आहे, किती इलेक्शनला घेऊन, की काय वाटतं तुला की तुझं वोट किती इम्पॉर्टंट आहे, काय होऊ शकतं तुझ्या एका मताने, याबाबत तू गंभीर आहे का? चांगलं मतदान करणं म्हणजे चांगलं व्यक्तीला निवडणूक करायची हे संधी असते. मग सगळ्यांनी वोट करा, पण कसं बघून करा, म्हणजे जो चांगला काम करेल, चांगली व्यवस्था करेल, चांगलं एज्युकेशन देईल, चांगली स्किल देईल. तुला काय वाटतं, मतदार या निवडणुकीकडे गांभीर्यानं बघतात? मतदार नाही बघत, कारण की नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, ते त्या ह्याला म्हणजे निवडणूक आली काय ते येऊन गेले, परत ते नगरात दिसत नाही, म्हणजे आपलं म्हणजे ते गायब सारखे होतं. लोक प्रश्न विचारतात का मग अशा वेळी? लोक जे आहे, मतदार आहे, हे त्यांना नगरसेवकांना भेटायचा प्रयत्न करतात, कुठतरी गाठून प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात का? नाही, ते करतच नाही, कारण की त्यांना सुद्धा कुठे ना कुठे म्हणजे त्यांना सुद्धा भान नसतं या गोष्टीचं. काय वाटतं तुला? नाही, पण ते कधी असं नाही करत. म्हणजे आपण बोलतो, वचन देतात आणि मग बाजूला राहतात. आपण बघतो या सगळ्यात या वेंगुर्ल्यातल्या समस्या आणि वेंगुर्ल्यातील तरुणांना निवडणुकीविषयी काय वाटतंय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व्यक्त होत आहेत तरुण. अपेक्षा करूयात की जे या ठिकाणी ते व्यक्त होत आहेत तशाच पद्धतीचे मतपेटीत देखील मतदानाच्या माध्यमातून व्यक्त होईल आणि योग्य लोकप्रतिनिधींची निवड करेल. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, वेंगुर्ला.